हॅलो सगळ्यांना, मी प्रियंका. तर मी कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे माझं सगळंच रुटीन बदललेलं आहे. कारण मुलांच्या सुट्ट्या आहेत त्यामुळं उठायचं टायमिंग, त्यानंतर नाश्त्याचं टायमिंग, जेवणाचं टायमिंग हे सगळंच बदललेलं आहे. तर सकाळचा थोडासा स्वयंपाक होतो. तर अमित आणि पप्पा जेवून जातात त्यामुळं भाजी, भाकरी, भात, आमटी हे सगळं होतं आणि आमच्यासाठी मग थोडा नंतर स्वयंपाक होतो. तर कधीकधी सकाळीच मी चपात्या करून घेते, तर कधीकधी दुपारच्या करतो काहीतरी वेगळं करायचं असेल तर. तर आज पण मी बटाटा आणि मटारचे पराठे केलेले होते. तर बटाटा आणि मटार एकदम उकडून घेतले. यात तुम्ही कॉर्न पण घालू शकता आणि मी यात चिरून कांदा पण घातलेला आहे, लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आपले बेसिक सगळे मसाले बुक्का, मीठ, आमचूर पावडर, पावभाजी मसाला, मीठ, हळद, हिंग आणि कोथिंबीर घालायची. माझ्याकडं कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली नव्हती. तर पटपट पराठे करून घेतले. गरम गरमच पराठे चांगले लागतात. तर मी मुलांना करून देताना मी नेहमी तुपातलेच पराठे करून देतो, भाजून देतो. तर मुलांनाही तूप आवडतं, पण बाकीच्यांना घरात कोणाला तूप जास्त आवडत नाही, त्यामुळे बाकीच्यांना तेलात केले आणि पोरांना तुपात केलेले होते. तर हे पराठे खूपच चवीला चांगले झाले होते. अनन्याला आणि अर्जुनलाही खूप आवडले. तर आम्ही संध्याकाळी निघालो होतो गाडीतून. तर आमच्या अर्जुनचा गाणं म्हणत होता. तर आम्ही गावी पोचलो. तर माझे हे चुलत आजच सासरे आणि सासूबाई आहेत. तर त्यांनी मुलांसाठी थंड आणलं होतं. तर आम्ही घराचं बांधकाम कुठंपर्यंत आलं आहे ते बघायसाठी आलो होतो. अमित नेहमीच येत असतात, पण आज आम्ही पण आलो होतो. तर या चुलत आजच सासूबाई आहेत आमच्या. तर घराचं बांधकाम हे चालू झालेलं आहे आणि मग आम्ही गेलो होतो मंदिरात. तर मंदिरात देवीचं दर्शन वगैरे केलं. तर मागच्या वेळी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी यात्रेला आलो होतो, तर त्यावेळी खूप गर्दी होती. आज खूप शांत शांत मंदिर वाटत होतं, छान वाटत होतं आणि मुळात प्रसन्न वाटत होतं. आणि देवीचं आत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. तर ही मूळ शिळा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मुखवट्याची पूजा केली जाते. त्यानंतर घरी पाणी नव्हतं म्हणून तिथून मंदिरातून पाणी घेऊन आलो. तर मी आणि माझ्या सासूबाई आणि मिस्टरांनी कळशा घेतल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर फॉलो करा.